नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी बनवणार आहे एक सुंदर छानशी छोटीशी पर्स. एका ब्लाऊज पिसाच्या छोट्याशा तुकड्यापासून बनवणार आहे. त्याचं माप आहे बघा, उंची आहे याची 14 इंच आणि रुंदी 6.5 इंच 6.5 इंच 14 बाय 6.5चा असा एक छोटासा कापड आहे. याला मी नॉन अस्तर जोडून घेतलेला आहे आधी. आता याला असं दुमडून आणि एक राऊंड शेप द्यायचा आहे आपल्याला इथे. तर बघा, मी 1 इंचावर असं मार्क करते आणि 1 इंच मार्क करून त्याला असा इथे राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. छान असे सुंदर क्यूटचं पाऊच आपलं तयार होतं आहे. आणि छोट्याशा तुकड्यापासून एखाद्या ब्लाऊज पीस असेल थोडासा डिझाईनचा तर त्यांनी आपण हे बनवू शकतो. बघा, असा राऊंड शेप द्यायचा आणि याला आता कट करून घेते मी. या प्रकारे असं कट करून घेतलेलं आहे. आता याला एक अस्तर जोडूया आपण याला आतून. मी एक कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे. आता हे अस्तर सरळ बाजूनी ठेवून घेऊया. जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचं आणि त्याच्यावरून अस्तर ठेवून याला स्टिच करायचं आणि थोडंसं खाली ओपन ठेवायचे पलटी करण्यासाठी. तर बघा, या प्रकारे मी स्टिच करून घेतलेलं आहे आणि थोडंसं ओपन ठेवलेलं आहे. तर हे वरचे जे कोपरे आहेत छोटे छोटे ते कट करून घेऊया आणि त्याला पण राऊंड शेप देऊन घेऊ. या प्रकारे असा राऊंड शेप दिलेला आहे आणि बाकीचं काय एक्स्ट्राचं असेल ते पण कट करून घेऊया. आणि आता जिथून थोडंसं ओपन ठेवलं होतं ना, तिथून आता याला आपण पलटवून घेऊया. या प्रकारे याला बाहेर काढून घेऊ आणि व्यवस्थित असं सगळे कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घेऊ यायचे. बघा, या प्रकारे. आणि आता जिथं थोडंसं ओपन ठेवलं होतं ना मी, तर तिथे थोडंसं असं आतमध्ये दोन्ही बाजू थोड्या थोड्या दुमडून आणि वरून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ते बघा, मी स्टिच करून घेतलेलं आहे. आता खालच्या साईडनी 10 इंच आपण मार्क करूया. बघा, दोन्ही साईडनी मी माप घेते 10 इंच. मार्क केले. आता हे तिथपर्यंत आपल्याला खालची साईड फोल्ड करायची आहे. बघा, या प्रकारे मी फोल्ड केलेले आहे. असं फोल्ड करायचे आणि याचा आता बरोबर मध्य काढून घेऊया, जिथे आता आपल्याला वेलक्रो लावायचं आहे. तुमच्याकडे टच बटन असेल तर टच बटन पण लावू शकता. मी वेलक्रोस लावते सध्या. तर या प्रकारे दोन्ही साईड मी मार्क करून घेते आणि आता दोन्ही ठिकाणी वेलक्रो अटॅच करून घेते मी. बघा, या प्रकारे वेलक्रो अटॅच करून घेते. आता वेलक्रो अटॅच करून झालेला आहे आणि या प्रकारे आता हे बघा असे तयार होते पाऊच. पण अजून काम राहिलं आहे आपल्या याचं. तर बघा, मी एक लेस घेतलेली आहे. तुमच्याकडे जी कुठली लेस असेल ना, त्याला मॅच होण्यासारखी ती तुम्ही लावू शकता. मी या प्रकारे माझ्याकडे ही लेस होती, तर ही मी बरोबर तो जो गोल राऊंड आहे ना, त्याला ह्या प्रकारे अशी स्टिच करून घेतलेली आहे. आणि आता हे फोल्ड करून याला आता दोन्ही साईडनी स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू स्टिच करून घ्यायच्या. बघा, पाऊच आपलं रेडी झालेलं आहे.
छान असतं सुंदर, खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि छोट्याशा कापडापासून थोड्याशा वेळेमध्ये आपण याला तयार करू शकतो. किती सुंदर असं पाऊच आपलं तयार झालेलं आहे बघा. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.